तेच माहिती घ्यायला मी आलो होतो. तर कसं कसं घ्यायचं, काय झालं, पोलीस कधी पोहोचले, काय पोलिसांनी काय कारवाई केली, तीच माहिती घ्यायला आलो होतो. त्यांच्या तपासामध्ये पंचनामा करतील, पुढची कारवाई करतील, आरोपी जे काय असतील ते धरून आणतील, त्याच्यामुळे पुढे कारवाई करतील. दोन्ही गटातून जवळपास 63 गुन्ह्याचा काउंट आला आहे. त्यामध्ये अरुण काय काय काही केलेला असं झालं आहे. सोळा अटक केला आहे. सुपर गावात तणावपूर्ण शांतता आहे. तर त्या ठिकाणी पोलीस असलेले लोक जे आहे ते घालवून गेले. काय सांगितलं या प्रकरणात तेच माझ्या शिवसाहेबाचं नाव त्याच्यामध्ये आलं नाही. ते जरा माहिती घ्यायला आलो, तिथं काय संबंध आहे, कसा आहे, तीच माहिती घ्यायला आलो. तर आता काय पुढे कारवाई करते त्याची. पोलिसांची काय कर्तव्य म्हणजे आहे आणि पोलिसांनी काय असत नसतं. पोलिसांनी आश्वासन काही दिलेलं नाही. पोलिसांनी एवढं सांगितलं, आम्ही आमचं काम करणार आहे. आणि आपली पंचनामा असेल, जी काही कारवाई असेल, 400 गुन्हे असेल, तेवढं आम्ही काम करू. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं ते कोर्टामध्ये करा. नेमका हा वाद कशामुळे घडवून जायची काय माहिती आहे? काहीतरी गाडी गेली, ज्या ठिकाणी गरबा खेळणारी लोक होती, महिला होती, त्यांच्या तिथे गाडी कोणीतरी घालते. ती गाडी कोणी कुठल्या तरी महिलेला कट मार, असं एका गटाचं म्हणणं आहे. दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे का आमच्या गाडीवर दगडफेक, आमच्या गाडीला अडवलं, असं काहीतरी झालं आणि त्या वादातून हे सगळं पुढे आलं. पोलिसांनी काय आश्वासन दिलंय का? नाही, पोलिसांनी काही आश्वासन दिलेलं नाही. पोलिसांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने करा, आमच्या पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहे. आणि जे काय आता सार्वजनिक उत्सव असतात, त्याला काही नियम घालून दिलेले असतात, त्या पद्धतीने आम्ही आता ते बाकीच्या मंडळांना त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला लावू. म्हणजे या प्रकारामुळे कोपरगावातील जे नागरिक आहेत किंवा जे मंडळ आहेत ते घाटातले आहेत माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहेत किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला घालून दिलेले नियम असतात, जे काही परवानगी घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण रितसर कराव्या. जे काही नियम घालून दिले त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करा. कसं आहे त्याचं नाव आणून त्या अस्तित्वाला देखील धोका यावर यापुढे तुमचं काय नाही, त्याचा काही संबंध नाही. त्यांचं नाव आलं की आता तिथं परिसरात राहिलं आहे, त्यांच्या परिसरात भांडण झालेलं नाही. स्वाभाविक माणूस बाहेर जाऊन पाहतो काय झालं काय. त्या भांडणाच्या याच्यामध्ये पोलिसांची चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल, पण त्याच्यामध्ये काही एवढं चालू काही विषय